युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वर्धा जिल्ह्यातील समीर कुणावार आणि अमर काळे सोबतच तहसीलदार यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे। आणि मागण्या म्हणजे पगारवाढ आणि वेळेवर पगार होणे आणि परमनंट करण्यासंदर्भातील हे निवेदन संपूर्ण विद्यार्थी एकजूट राहून देत आहेत। या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसलेला आहे, जे बातम्या लावलेल्या आहे, व्हिडिओमध्ये दिसलेले फोटो आहे, हे सर्व वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील आहेत विद्यार्थी मित्रांनो। कारण या ठिकाणी संपूर्ण युवा लाडका प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना प्रशिक्षण म्हणजे मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना या माध्यमातून सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि या एकत्र येऊन लढा उभारला आणि जे पदाधिकारी आहेत, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, या सर्वांना निवेदन देणं सुरू केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। सोबतच मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा या विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं निवेदन पाठवलेलं आहे। त्यामध्ये जे आमदार आहेत अमरभाऊ काळे यांना सुद्धा परिपत्रक त्यांनी दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे की आमच्या मागण्या काय आहेत। आपल्या 4 ज्या मागण्या आहेत, मुख्य मागण्या आहेत, चारही मागण्या म्हणजे कोणत्या, तर पगारवाढ देणं किंवा त्यामध्ये मानधनवाढ देणं, नंतर आपल्याला जो वेळ आहे तो वेळ वाढवून देणं, नंतर आपलं जे परमनंटचं आहे की आम्हाला पदस्थापना त्याच ठिकाणी देण्यात यावं, प्रशिक्षण झाल्यानंतर हा जो कालावधी वाढवून दिलाच तर आम्हाला परमनंट सुद्धा करण्यात यावं। अशा ज्या मागण्या आहेत या मागण्यांसाठी या ठिकाणी नंतर अमर काळे यांना दिलं, नंतर जे समीर कुणावार आहेत आमदार खासदार त्यांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। सोबतच जे तहसीलदार आहेत त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि जे कलेक्टर असणार आहे ते कलेक्टरसाठी पण निवेदन विद्यार्थी मित्र देत आहेत। अशी एकजूट आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे, तर आपल्याला न्याय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण सुद्धा या विद्यार्थ्यांसारखं एकजूट होणं गरजेचं आहे। प्रत्येक तालुक्यातील जे तालुके आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 360 तालुके किंवा 36 जिल्हे, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी आपले जॉईन झालेले आहेत, युवा प्रशिक्षणार्थी जे आहेत म्हणजे लाडका भाऊ जे आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। आणि आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये या सर्व गोष्टी करणं गरजेचे आहे। त्यासाठी स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक दिली आहे। त्याकरिता आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे एकत्र आल्यामुळे आपल्याला हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भाने आपल्याला त्या ठिकाणी जाऊन आपल्या स्वतःच्या मागण्या प्रदर्शन करता येईल, आपल्याला आंदोलन करता येईल आणि म्हणजे शासनाला पुन्हा जाग येईल। कारण त्याच्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो। कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर न्याय पाहिजे असेल तर रस्त्यावर उतरणं गरजेचं असतं, त्याच्याशिवाय आपल्याला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकजुटीने एकत्र येण्यासाठी आपल्या या टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून येणारी जी काही दिशा असणार आहे त्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। आपल्याला ही माहिती कशी वाटली, आपल्याला ही माहिती योग्य वाटली असल्यास तो कमेंट द्या विद्यार्थी मित्रांनो। आणि अशाच नवनवीन अपडेट करता आणि आपल्या एकजुटी करता आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।